एका 10 वर्षाच्या मुलानं केली सगळ्यात मोठी भविष्यवाणी, जी ऐकून पंतप्रधान घाबरले. एक भविष्यवाणी जिने संपूर्ण देशात खळबळ उडवली. या जगाचा अंत कधी होणार आणि भारतातल्या लोकप्रिय नेत्यांचा मृत्यू कधी होणार याची तारीख या मुलानं सांगितली. भविष्यवाणी करणारा हा छोटा मुलगा, ज्याचं वय 10 वर्षापेक्षा कमी आहे, पण त्याला अशी दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे की त्यामुळे त्याने जे जे सांगितलं ते अगदी खरोखर घडत आहे. गेल्या 5 वर्षात या मुलानं 23 भविष्यवाण्या केल्यात. त्या भविष्यवाण्यांची तारीख आणि वेळ अगदी जशी आहे तशीच घडलेली आहे. 2019 साली आलेला कोरोना, इराण आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेलं युद्ध, महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय नेत्यांचा झालेला दुर्दैवी अंत, या सगळ्या भविष्यवाण्या या मुलाच्या खऱ्या ठरल्यात. पण त्याने आत्ताच एक अशी भविष्यवाणी केली ती सगळ्यात भयानक आहे. चला तर मग पाहूयात या 10 वर्षाच्या मुलानं अशी काय भविष्यवाणी केली की ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. अशी काय भविष्यवाणी त्यांनी केली आहे की ज्यामुळे पंतप्रधान देखील हैराण झाले आहे. ताबडतोब मीटिंग का घेतली जात आहे, चला जाणून घेऊया या भविष्यवाणीचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. एका लहान बालकानं केली सगळ्यात मोठी भविष्यवाणी, जी ऐकून देश घाबरला. ही गोष्ट आहे एका 10 वर्षाच्या मुलाची, ज्याचं नाव कृष्णा. कृष्णा एक सामान्य मुलगा, जो पूर्वी शाळेत जात असायचा, अभ्यास करायचा, आई वडिलांचं सगळं ऐकायचा. पण 2018 साली, म्हणजे साधारणपणे 7 ते 8 वर्षापूर्वी या मुलासोबत एक अशी घटना घडली, एक असा प्रकार त्याच्यासोबत घडला की त्याच्यानंतर त्याच्या आयुष्यात बदल झाला. कृष्णा एके दिवशी शाळेतून आला होता. तो भरपूर खेळला, त्यानंतर तो शांत झोपला. त्याला माहिती नव्हतं की त्याच्यासोबत काय घडणार आहे. आणि त्याच रात्री त्याच्यासोबत एक गोष्ट घडली आणि जिथून पुढे त्याच्या आयुष्याला एक नवं वळण मिळालं आणि त्याला भविष्यवाणी सांगणारी ती दिव्यदृष्टी प्राप्त झाली. त्याच्या घराच्या अंगणात तो पडला होता. तो झोपलेला होता, त्याचे डोळे मिटलेले होते, पण त्याचा श्वास सुरू होता, पण ओठ काहीतरी पुटपुटत होते. तो एखाद्या मंत्राचा जप करत आहे असं वाटत होतं. त्याचे आई वडील शेजारी झोपलेले होते. त्याच्या आई वडिलांना वाटलं की जास्त थकल्यामुळे हा काहीतरी बडबड करत असेल, म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. पण त्याची लहान बहीण अगदी अचानक उठून बसली. ती लक्षपूर्वक त्याच्याकडे पाहू लागली. तिनं पाहिलं, त्याच्या चेहऱ्यावर निद्रावस्था नव्हती, तर एका प्रकारची गूढ शांतता होती. तो पडला होता, पण कोणत्या धक्क्यामुळे नाही. जणू काहीतरी अदृश्य शक्ती त्याच्या शरीरात प्रवेश करत होती. त्याला वेदना होत नव्हत्या, पण त्याच्या तोंडातून असे शब्द बाहेर पडत होते जे गावातील कोणी कधीच ऐकले नव्हते. काही जुने अज्ञात शब्द, अग्नी, रक्त, आकाश, राजा, विनाश यासारख्या गोष्टींचा उल्लेख तो त्या रात्री करत होता. त्याच्या बहिणीने आई वडिलांना उठवलं. कृष्णा काय म्हणतो ते ऐकवलं. त्याच्या आई वडिलांना भीती वाटली, म्हणून जेव्हा कृष्णा सकाळी उठला तेव्हा त्याच्या घरच्यांनी विचारलं, तू रात्री काय बोलत होतास? तेव्हा तो पुन्हा म्हणाला, अग्नी, रक्त, आकाश, राजा, विनाश अशा गोष्टी तो बोलत होता असं तो म्हटला. ही गोष्ट 2018 सालची. त्यावेळेस कोणाला माहित नव्हतं की त्याच्या शरीरात एका अदृश्य शक्तीने प्रवेश केलाय आणि त्याला इथून पुढे भविष्य सांगण्याची दिव्यदृष्टी प्राप्त होणार होती. तो इथून पुढे 2026 पर्यंत 25 भविष्यवाण्या करणार होत्या आणि ज्या जशाच्या तशा घडणार होत्या. पण आत्ताची त्याची 26वी जी भविष्यवाणी समोर आली ती ऐकून अक्षरशः पंतप्रधान हादरले आहेत. तो आता त्याच दिवसापासून भविष्य सांगू लागला. 2018 सालची गोष्ट आहे. तेव्हापासून त्याने भविष्यवाणी सांगायला सुरुवात केली. त्याच्या सगळ्या भविष्यवाण्या बरोबर निघत होत्या. पण आज जी भविष्यवाणी केली आहे ती अत्यंत धक्कादायक आहे. कृष्णाला त्याच्या आई वडिलांनी ज्यावेळेस विचारलं होतं त्याने ते ऐकून घेतलं. आई वडील म्हणू लागले, तू रात्री काय बोलत होता? आणि त्यानंतर तो जे बोलला ते ऐकून आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. 2018 मध्ये त्या रात्री सकाळी उठल्यावर तो डायरेक्ट म्हणाला की मला गावाशेजारच्या एका गुहेत जायचं. त्यांच्या गावामध्ये एक मोठी गुहा होती. ती गावापासून दूर होती, डोंगरांमध्ये होती. त्या गुहेबद्दल अनेक कथा होत्या. लोक म्हणायचे की त्या गुहेत काही वर्षापूर्वी एक तपस्वी गेले होते. तिथे ते गेले पण पुन्हा कधीच परत आले नाही. लहान मुलाला तर त्या वाटेवर जायला परवानगी नव्हती, पण कृष्णाच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर एक असं तेज होतं की जे पाहून मोठे गावातले लोकही शांत झाले. अचानक कृष्णा एके दिवशी गुपचूप निघून गेला. 2018 मध्ये तो त्या गुहेत गेला आणि त्यानंतर सगळं चित्रच बदललं. 3 दिवस तो कोणालाच भेटला नाही. आई वडील शोधाशोध करू लागले. संपूर्ण गावात एक चिंतेचं वातावरण निर्माण झालं, कारण की त्या गुहेमध्ये जाऊन कृष्णा असं काहीतरी करणार होता की ज्यामुळे संपूर्ण देशाला पहिला मोठा धक्का बसणार होता. देशाला हादरा 2018लाच बसलाय. पण आजची भविष्यवाणी ऐकून सगळ्यात मोठा धक्का बसतोय. जो त्यावेळेस तो गेला, 3-4 दिवसांनी 4थ्या दिवशी परत आला. त्याच्या अंगावर प्रचंड धूळ, कपडे फाटलेले, चेहऱ्यावर शांतता, पण डोळ्यात एक वेगळीच चमक. ही घटना 2018ची.
तो कोणाशीच बोलत नव्हता, फक्त आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद केला आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या वागण्यात पूर्णपणे बदल झाला. तो दिवसभर शांत बसायचा, कागदावर काहीतरी लिहायचा, असे काहीतरी चिन्ह काढायचा की जे कुणीच वाचू शकत नव्हतं. कधी कधी तो कागद जाळून फक्त त्याची राख एका भांड्यात साठवून ठेवायचा. एके दिवशी झालं असं की वडील दररोज खिडकीतून बघायचे. त्या दिवशी अचानक एक अर्धवट जळलेला कागद भेटला. तो कागद भिजलेला होता. त्याच्यात हिंदी भाषेत लिहिलं होतं, जेव्हा एक चेहरा लोकांना हसून बघेन त्यावेळेस सरकार अंधारात लपून काम करेल. त्या वर्षी हवामान बिघडेल, जिथे दुष्काळ होता तिथे पूर येईल, जिथे नद्या होत्या तिथे दुष्काळ पडेल. आणि हीच त्याची पहिली भविष्यवाणी त्या अर्ध्यात जळलेल्या कागदावर त्याच्या वडिलांनी पाहिली. त्याच्या वडिलांना वाटलं काहीतरी असेल, पण त्याच वेळी अगदी 2 महिन्यानंतर त्याने कागदावर जे लिहिलं होतं त्याची ती पहिली भविष्यवाणी खरी ठरली. केरळ कर्नाटकमध्ये इतका पाऊस झाला की तळी भरली. उत्तराखंड बिहारमध्ये पुरामुळे पाणी वाहून गेले. पंतप्रधान पुरांच्या भागात जाऊन लोकांना मदत करणार असं बोलत होते, तर दुसरीकडे शेतकरी आपलं जीवन संपवत होते. आता गावकऱ्यांना कृष्णाची भीती वाटू लागली होती. तो सामान्य मुलासारखा राहिला नव्हता. त्याच्या बोलण्यात वजन आलं होतं. जेव्हा तो कोणाकडे बघायचा तेव्हा समोरची व्यक्ती घाबरून जायची. एका रात्री त्याने त्याच्या वडिलांना सांगितलं, दिल्लीतली रोषणाई लवकर धुक्यात लपून जाईल, पण लोकांना वाटेल हे विकासाचं धुकं आहे. सरळ वादळ सीमेवरून नाही तर हवेवर येईल. ही भविष्यवाणी त्याने वयाच्या 5 वर्षी केली होती. त्याची ही दुसरी भविष्यवाणी होती, ती देखील खरी ठरली. ज्यावेळेस एके दिवशी भारत आणि चीनच्या सीमेवर तणाव वाढला, न्यूजवर बातम्या सुरू झाल्या, भारत सतर्क आहे, सरकारने बैठक बोलावली. त्याच दिवशी दिल्लीत रहस्यमय स्फोट झाले, ज्याचा शोध कुणीच घेऊ शकला नाही. कृष्णा हसला. नंतर एकाच सकाळी तो गावाच्या मध्यभागी उभा राहिला. मोठ्याने म्हणाला, आता जे काही होईल ते दिसणार नाही, ऐकू येणार नाही, जाणवणार नाही. ते बाहेरून येईल, आतून निघेल. काही दिवसानंतर एक विचित्र आजार पसरू लागला. कृष्णाची ही भविष्यवाणी कोरोनाची होती. लोकांना ताप नव्हता, खोकला नव्हता, फक्त श्वास घेण्याचा त्रास होता. डॉक्टरांनी सांगितलं हा नवीन आजार आहे. सरकारने दुर्लक्ष केलं, पण लोक मरू लागले. तेव्हा सरकार म्हणाले कोरोना आहे, पण कोरोना सारख्या गंभीर आजाराची पूर्वकल्पना कृष्णाने आधीच दिली होती. आता तो त्या एका रात्री बसला होता, आकाशाकडे बोलून पुटपुटायचा. तो दररोज नवीन भविष्यवाणी करायचा, पण त्यांनी आज जी भविष्यवाणी केली ती सगळ्यात भयानक आहे. साधारण 3 वर्षापूर्वी एका पत्रकाराने त्याला पकडलं आणि त्याला विचारलं, तू काय करतो? त्यावेळेस त्यांनी ते 4 शब्द त्याला सांगितले. तो म्हणला, आता निर्णय होईल, एक मोठा निर्णय जो देशाला 2 भागात वाटेल. तलवार चालणार नाही, पण मन तुटतील. आणि त्याच दिवशी संसदेत एक प्रस्ताव ठेवला गेला, भारताची नवीन संस्कृती. आणि त्यानंतर सगळ्या देशामध्ये एक प्रकारचं वादळ उठलं. त्या रात्री कृष्णा गायब झाला. दुसऱ्या दिवशी गुहेतून धूर निघाला. लोक पाहायला गेले. गुहेच्या बाहेर एक कागद जळत होता. त्यावर लिहिलं होतं, आता अंतिम वेळ आली आहे. आता जो झुकणार तोच वाचणार, जो उभा राहील तो वेळेच्या लाटेत बुडून जाईल. हे व्यक्तीचं युग नाही, निर्णयाचं युग. त्यानंतर कृष्णा तिथून जे गेला तो पुन्हा कधीच दिसला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो दिल्लीच्या पंतप्रधानाच्या कार्यालयाच्या आरशावर एक शब्द आपोआप लिहिलेला दिसला, वेळ पूर्ण झाली आहे. त्या दिवशी देशभरात वीज गेली, इंटरनेट बंद झालं, अवकाळी पाऊस सुरू झाला, आकाशात विजांचा कडकडाट झाला. तेव्हा तोच रहस्यमय आवाज घुमू लागला, जो फक्त कृष्णाला ऐकू येत होता. शहरातील वृत्तपत्रे, डिजिटल स्क्रीनवर मंत्र्यांच्या ओठावर एकच नाव होतं, कृष्णा. दिल्लीतल्या अंधाऱ्या खोलीत पंतप्रधान एकटे बसले होते. त्यांच्या समोर देशाचे 4 नकाशे, पाणी टंचाई, अवकाळी पावसाचा प्रसार, उष्णता आणि सगळ्यात मोठं भ्रष्टाचाराचं हे. याच्यावर काय करायचं असा प्रश्न त्यांना पडला होता. तेव्हा त्यांनी बोलवलं की आपल्याला कृष्णाला भेटावं लागेल. तेव्हा त्यांच्या एका व्यक्तीनं सांगितलं, कृष्णा त्याची वेळ घेऊन येऊन भेटेल. पण दुसऱ्या दिवशी एक विचित्र घटना घडली. शाळेमध्ये मुलं अचानक उभी राहिली. 9 राज्यामधल्या प्रत्येक शाळेतली मुलं उभी राहिली, म्हणू लागली, आम्हाला तेच शिकायचं ते कृष्णाने सांगितलं, आम्हाला तेच बघायचं जे कृष्णाचे डोळे पाहतात. मुख्याध्यापक घाबरले. 9 राज्यात एकाच वेळी सगळी मुलं उभा राहून एकच वाक्य बोलत होती. सरकारने याला डिजिटल संमोहन म्हटलं. कोणालाच माहिती नव्हतं एक मुलगा जो कुठे दिसत नाही, त्याचा आवाज या मुलांपर्यंत कसा पोहोचतो. जे मोठे पंडित आहे ते देखील शांत झाले. दिवस रात्र कृष्णाच्या खोलीतून ते भिंतीकडे बघत राहायचे. शेवटी स्वर उमटला, शब्द उमटला, स्वर. आणि त्या दिवशी संध्याकाळी त्याने आपल्या आईवडिलांना काहीतरी सांगितलं. यानंतर कृष्णा बेपत्ता झाला. तो कुठे गेला कुणालाच माहिती नाही. आजही तो मुलगा बेपत्ता आहे असं सांगितलं जातं. आता ही जी कथा आहे मध्य प्रदेशामधल्या एका छोट्याशा गावामध्ये सांगितली जाते. ठिकठिकाणी ही कथा तिथे प्रसिद्ध आहे. मात्र ही खरी कहाणी खरंच खरी आहे की खोटी आहे याविषयी सांगता येणार नाही. पण आपण याला तूर्त काल्पनिक असं जरी गृहीत धरलं तर या गोष्टीविषयी तुम्हाला काय वाटतं?